नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. अकोल्यातील सातपुड्याच्या दराखुपट्यांमध्ये वसलेल्या मेळाघाटाचं समृद्ध वनवैभवाचं, आदिम संस्कृतीचं आणि ऐतिहासिक वारशांचं दर्शन घडवणारा नरनाळा महोत्सव पुन्हा एकदा सर्वांसाठी खुला होत आहे. तब्बल 13 वर्षानंतर हा भव्य महोत्सव येत्या 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. आज जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अकोट येथे स्थळांची पाहणी करून यंत्रणांना महत्त्वाचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली आज अकोट येथे महोत्सवाच्या पूर्वतयारीची महत्त्वाची बैठक झाली. महसूल, वन विभाग, पोलीस, तहसील प्रशासनासह सर्व यंत्रणांना समन्वयाने आणि वेळेत नियोजनबद्ध काम करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी नरनाळा किल्ला परिसर, पोपटखेड जलाशय, चहानूर प्रकल्प अशा महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली आणि महोत्सवात होणाऱ्या पर्यटन व साहसी उपक्रमांची तयारी तपासण्यात आली. 13 वर्षांनंतर आयोजित होणाऱ्या या मेगा फेस्टिवलमध्ये नौकाविहार, वन सफारी, पक्षी निरीक्षण, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज, पॅरासेलिंग, गिर्यारोहण, आदिवासी नृत्यकला व सांस्कृतिक कार्यक्रम, छायाचित्र प्रदर्शन, नरनाळा किल्ल्यांची भटकंती अशा अनेक आकर्षक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिलेत की रस्ते दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण व्हावे, बस व इतर सुविधा तयार ठेवाव्यात, सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन महोत्सव यशस्वी करावा. शिवाय महोत्सवाची व्यापक प्रसिद्धी व्हावी यासाठी व्हिडिओ, माहितीपट, फलक, बातम्या यांचा उपयोग करून जनजागृती करण्याचंही सांगितले. मेळाघाटाचं अप्रतिम निसर्ग वैभव आणि सातपुड्याची अद्वितीय संस्कृती सर्वांसमोर आणण्यासाठी नरनाळा महोत्सव सज्ज आहे आणि प्रशासनही पूर्ण ताकदीने तयार आहे. अकोलावरून मनीष खर्चे यांची रिपोर्ट, महान्यूज 7. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।